कल्पना करा, एक माणूस ताजमहल विकतो, लाल किल्लाही विकतो, इतकंच नाही तर राष्ट्रपती भवन आणि संसद भवन सुद्धा विकतो आणि समोरचे लोक त्याच्यावर विश्वास ठेवून लाखो रुपये मोजतात. हे ऐकायला अशक्य वाटतं, पण ही गोष्ट आहे भारताच्या सर्वात कुख्यात ठगाचे, ज्याचं नाव होतं नटवरलाल. नटवरलालचं खरं नाव होतं मिथिलेश कुमार श्रीवास्तव. बिहारमधील एका साध्या गावात त्याचा जन्म झाला. लहानपणापासून तो अभ्यासात हुशार होता. पुढे त्याने कायद्याचं शिक्षण घेतलं, पण त्याने न्यायासाठी नव्हे तर लोकांना फसवण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर केला. त्याची सर्वात मोठी ताकद होती बनावट कागदपत्र तयार करणं आणि कोणाच्याही स्वाक्षरीची हुबेहूब नक्कल करणं. एवढ्या सफाईने तो स्वाक्षरी करायचा की त्यात सरकारी अधिकारीही फसत होते. या कौशल्याच्या जोरावर त्याने अनेक उद्योगपती, व्यापारी आणि श्रीमंत लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला. नटवरलाल बद्दल सर्वात प्रसिद्ध दावा असा केला जातो की त्याने ताजमहल, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन आणि संसद भवन ही बनावट कागदपत्राच्या आधारे अनेक वेळा विकलं. या कथनामधील काही दावे लोककथासारखे प्रसिद्ध झाले असले तरी त्याची फसवणुकीची कारकिर्दी मात्र खरी होती आणि त्याच्यावर देशभरात शेकडो गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी त्याला अनेकदा अटक केली. विविध न्यायालयांनी मिळून त्याला 100 वर्षांहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. पण प्रत्येक वेळी तो एखाद्या भन्नाट युक्ती वापरून पोलिसांना चकवा द्यायचा. त्याच्या आयुष्यातील सर्वात गाजलेली घटना घडली 22 जून 1999 रोजी. त्यावेळी त्याचं वय 80 वर्षांहून अधिक होतं. तब्येत बिघडल्यामुळे उपचारासाठी त्याला कानपूर रेल्वे स्थानकावरून नेलं जात होतं. पण एवढ्या वयातही त्याने पोलिसांना गुंगारा दिला आणि तिथून पळ काढला. आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो पुन्हा कधीच पोलिसाच्या हाती लागला नाही. आजही नटवरलाल जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला याबाबत वेगवेगळे दावे केले जातात. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, भारताच्या गुन्हेगारी इतिहासात त्याच्यासारखा चालाक ठग आजपर्यंत दुसरा झालेला नाही. एक सामान्य गावातील मुलगा कायद्याचे शिक्षण घेतो आणि पुढे देशातील सर्वात मोठा ठग बनतो. नटवरलालची ही कहाणी आजही लोकांना तितकी अविश्वसनीय वाटते जितकी ती अनेक दशकापासून होती. भारतातील सर्वात कुख्यात ठग नटवरलालची ही अविश्वसनीय कहाणी तुम्हाला आधीपासून माहिती होती का? आणि अशाच भन्नाट, सत्य आणि थक्क करणाऱ्या गोष्टीसाठी मराठी पॉडकास्टला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.